स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर जे मध्यमवर्गीय मुलाला प्रॉब्लेम येतात ते सगळे मलाही आले. ॲट द एंड ऑफ द डे यू आर डिलिंग विथ द मल्टीमिलियनर पेंटिंग्स, जे असा खूप महाग पेंटिंग्स असतात. पांढऱ्या मुंग्यांनी, ज्याला वाळवी म्हणतो आपण, त्यांनी पूर्ण फ्रेम खाल्ली आहे आणि फक्त शेंगदाण्याचं टर्फल असतं ना, चण्याचं टर्फल असतं ना, तसं ते टर्फल उरलं. ते काय 4 वर्ष 5 वर्ष जी काय कालावधी असते तिथे तुम्ही त्या कलेला एक डेप्थ मध्ये बघता. मटेरियल सायन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्या मटेरियल सायन्सशी कनेक्टेड गोष्टींचा अभ्यास मग तिथे स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. पण त्याला सेन्सर्स लावलेत, त्याच्यामध्ये ना एका मिलीमीटरच्या 100व्या भागामध्ये जरी थोडीशी हालचाल झाली ना तर ते सेन्सर्स कॅच करतात की स्कल्पचरला काहीतरी होत आहे. जसं आपल्याला आपलं कल्चर प्रिझर्व करायला लागतं, नाती प्रिझर्व करायला लागतात, तसंच आर्टही प्रिझर्व करायला लागतं. आणि आर्ट प्रिझर्व करणारा एक व्यक्ती आपल्याकडे आज आलेला आहे. आर्ट रिस्टोरेशनच्या क्षेत्रात PhD मिळवलेले डॉक्टर संदीप कुलकर्णी. नमस्कार संदीप. नमस्कार. तर संदीप, आपला हा जो चॅनल आहे तो आर्टमध्ये इंटरेस्ट असलेल्या मुलांचा किंवा आपण एक गायडन्स म्हणून हा चॅनल सुरू केलेला आहे. तर एवढं तुझं युनिक फील्ड आहे आर्ट रिस्टोरेशनचं, तर एकतर सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की तू या फील्डमध्ये एंट्री कशी केलीस किंवा इथपर्यंत तू कसा पोचलास. सुरुवात असं काही आर्ट रिस्टोरर बनायचं असं ध्येय वगैरे काही नव्हतं. 10वीपर्यंत आपण चित्र काढतो, सगळेच काढतो, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, असं चालू असतं शाळेमध्ये काही. पण शाळेतल्या बाईंना पण माझ्याबद्दल असं काय होतं की हा काही करेल, त्याच्यामुळे चित्रकलेशी काही कनेक्शन नव्हतं. रिस्टोरेशन तर काही ध्यानीमध्ये पण नव्हतं. पण काय झालं की आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या खाली जे स्मार्ट आजोबा राहायचे ते मला सांगायचे की तू सिरियस काहीतरी करू शकतोस, तर चित्रकलाची जर तुला आवड आहे तर तू जे स्कूल ऑफ आर्टमध्ये नक्कीच जा. तर 10वी पास झाल्यानंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला एकटाच गेलो. म्हणजे साधारण प्रत्येक मुलाच्या आयुष्यात असं कोणतरी असतं की शेजारी किंवा कुठले तरी काका त्यांनी सांगितलं म्हणून आपण आर्ट कॉलेज जॉईन केलं. बाकी त्या म्हणजे मी 93ला 10वी पास झाल्यानंतर त्यावेळेला एक असं चलन होतं की हा इंजिनियर, डॉक्टर, टेक्निकल, तेव्हा ITI थोडंसं असं मागे पडत चाललेलं. पण त्यात आमच्या घरात चित्रकलेचा गंध कोणाला नव्हता. पोस्टल कर्मचारी सगळे, आजोबा, काका, बाबा प्रायव्हेट कंपनीमध्ये, माझा मोठा भाऊ इंजिनियर, लहान भाऊ इंजिनियर, याच्यामध्ये कुठेतरी असं कलेचं काहीही नसताना मला ते म्हणाले होते म्हणून म्हटलं प्रयत्न करूया. घरी विचारलं, घरी नकार मिळाला. मग ट्रेनने सरळ VT स्टेशन गाठलं आणि समोर कॉलेज बघितलं. म्हटलं इथे तर काही शक्य नाही, कारण एवढा मोठा कॅम्पस, म्हणजे आता नंतर खूप जे स्कूल ऑफ आर्ट 7 एकर, नंतर कळलं की 7 एकरचा वगैरे. पण एवढं मोठं कॉलेज, जुनं 150 वर्ष जुनं, 125 वर्ष जुनं कॉलेज कसं मिळणार. तरी एंट्रन्स एक्झाम दिली आणि ॲज युज्युअल रिझल्ट लागला नापास. काय पास होणार का काय हे चित्रच येत नव्हतं अजिबात. आणि मग आता घरून तर प्रेशर होतं की काहीतरी करावं लागेल. मग मी आमच्याच बोरोलीलाच गोखले एज्युकेशन सोसायटीचे तिथे आपलं BA साठी ॲडमिशन घेतली आर्ट्समध्ये. आणि असं करत करत 5 वेळा परीक्षा दिल्या जे स्कूल ऑफ आर्टच्या आणि 5व्यांदा ॲडमिशन मिळाली स्कूल ऑफ आर्टमध्ये. अच्छा, म्हणजे तू BA करता करता साईड बाय साईड ॲडमिशनसाठी ट्राय करत होतास. आणि नंतर कळलं की अरे शेवटची एक्झाम आता BAची आलेली आहे, पण तेव्हा स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन मिळाली. मग ती एक्झाम न देता मग स्कूल ऑफ आर्टमध्ये एकदा प्रायोरिटी दिली आणि तिथे माझा कला प्रवास सुरू झाला असं मला वाटलं. पण ते पण काय, ते करता करता अनेक कामं, कारण घरची परिस्थिती तशी एकदम फार अशी काय चांगली नव्हती. 7वी 8वीपर्यंत व्यवस्थित सगळं चालू होतं. आणि 8वीला अचानक, म्हणजे मी माझ्या 8वीला बाबांची कंपनी बंद पडली. बंद पडल्यानंतर मग क्वेश्चन मार्क, तो काळच असा होता ना 90sचा की सगळे आंदोलनं आणि मिल बंद झाल्या होत्या आणि मग ते युनियन्सचे सगळे इश्यूज असायचे. त्यात बाबांची पण कंपनी गोवली गेली. मग आता अर्थर्जन, तर वडिलांनी, आमची ऑटो रिक्षा ऑलरेडी आहे, बाबांच्या नावावर परमिट आहे, तर बाबा रिक्षा चालवायला लागले. आणि एका ऑटो रिक्षावाल्याला त्यावेळेला जेव्हा मिनिमम फेअर 2 रुपये 15 पैसे वगैरे असं असेल तर काय इन्कम असू शकते. स्कूल ऑफ आर्टचा खर्च किती असतो ते तुलाही माहिती आहे, तू आर्टिस्ट आहेस, तुझ्या वडिलांपासून तुला तर माहिती आहे की कसं असतं. मग त्याने सांगितलं की बाबा
तुला आता थोडासा विचार केला पाहिजे की तुला काय करायचं आहे. राईट. मग मी जॉब करायला लागलो. कुठल्या प्रकारचा जॉब करायचा असतो त्यावेळी? तसं काही स्किल नव्हतं माझ्याकडे. हल्ली कसे कम्प्युटर कोर्सेस आहेत किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत. तर एके ठिकाणी ना वेकेन्सी अशी आली होती की टेलिकम्युनिकेशन मार्केटिंग. तर टेलिकम्युनिकेशन काय प्रकार माहिती नाही आणि मार्केटिंग काय, म्हटलं जाऊया. नंतर कळलं की एक फॉरेन कंपनी आहे, ते मोबाईल फोन लॉन्च करणार आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना सिम कार्ड विकण्यासाठी आणि मोबाईल फोन विकण्यासाठी त्यांना एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. तर त्यांना मेगा भरती होती. तर मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही जॉबला सुरू केलं. तर तो माझा पहिला जॉब. म्हणजे त्याच्या अगोदर अजून छोटे मोठे जॉब करायचो, म्हणजे न्यूजपेपर वाट काहीतरी फ्रीलान्स, म्हणजे काय सकाळी उठल्यावर न्यूजपेपर वाटायचे, दूध वाटायचं. पण प्रॉपर काम करून पैसे मिळवण्यासाठी मग हचिक्सन मॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तेव्हा मला जॉब मिळाला बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर काही पापड विकायचं यंत्र, पापड भाजायचं यंत्र असेल किंवा काहीतरी असं लिक्विड लाईफ बॉय, हिंदुस्तान युनिलिव्हर, असं खूप डोर टू डोर असं खूप केलं. आणि नंतर मग जेव्हा प्रॉपर जॉब लागला तेव्हा म्हटलं आता काय करायचं, आता परत शिक्षण करायचं की, कारण तेव्हा हचिक्सन मॅक्स म्हणजे मॅक्स टच, जेव्हा मोबाईल सुनील गावस्करने पहिला कॉल केला होता, तो एक काळ होता की मोबाईल फोनची क्रांती. आणि म्हटलं चला ते करूया. ते करता करता कॉलेज सुरू होतं, जेजा स्कूल ऑफ आर्ट ट्राय चालू होता, हे सगळं चालू होतं. बरोबर पैसे, मग BPL मोबाईलमध्ये जॉब करायला लागलो. ते सोडून मग BPL मोबाईलमध्ये आलो. मग कोणीतरी सांगितलं की पेजलिंग कंपनी आहे, मग त्या कंपनीत मला काम मिळालं. आता सगळं व्यवस्थित चालू होतं, पैसे येत होते, कॉलेज पण चालू होतं. पण तो किडा होता की पेंटिंग किंवा ड्रॉइंग किंवा कला. पण साईड बाय साईड तुला वेळ मिळायचा का काय ड्रॉ करायला किंवा तुझं काही नाही? त्या काळात सगळं कट ऑफ होतं त्यावेळेस. प्रॅक्टिस करायची असते, म्हणजे रियाज करायचा असतो हे माहीतच नव्हतं. फक्त स्मार्ट आजोबाने सांगितलंय ना, मग आर्टिस्ट व्हायचं, म्हणजे इतकं ते कॅज्युअल होतं. पण ते चांगलं चालू असताना ती पेजर कंपनी बंद पडली. परत मग तो एक व्हॅक्युम तयार झाला. मीनवाईल ह्या सगळ्या गोष्टी करता करताना मला 98ला ॲडमिशन मिळून गेली जेजा स्कूल ऑफ आर्टला. तर म्हटलं चला आता व्यवस्थित कामाला लागूया. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर जे मध्यमवर्गीय मुलाला प्रॉब्लेम येतात ते सगळे मलाही आले. मटेरियलचा प्रॉब्लेम आहे, आमचे सिनियर मग आम्हाला मदतीला धावून यायचे की बाबा म्युरलचं काम आहे, तुला इतके पैसे मिळतील. तर मग आम्ही आपल्या बादल्या घेऊन जायचो, इकडे काम कर तिकडे काम कर. आमच्या कॉलेजची एक प्रथा आहे आपल्या कॉलेजची की सिनियर ज्युनियरला खूप सांभाळून घेतात. म्हणजे मला तरी घेतलंय, इतरांचे अनुभव मला माहिती नाही. फायनान्शियली पण सांभाळतात, जीवनाकडे कसं बघायचं ते पण आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. तर ते लाईफ लेसन्स आपल्याला स्कूल ऑफ आर्टमध्येच मिळतात, किंबहुना स्कूल ऑफ आर्टमध्येच मिळू शकतं, बाकी कुठे मिळू शकत नाही असं माझं मत आहे. तर ते संपलं. समजा आता 4-5 वर्ष काढले, 1 वर्ष नापास झालो, सगळं काय गमती झाल्या. त्याच्यानंतर परत प्रश्नचिन्ह झालं की आता काय करायचं. कारण परत तो कालावधी असा होता 2002-2003चा. फाईन आर्टिस्टसाठी असं काही फार असं म्हणजे तेव्हा ॲनिमेशन खूप जोरदार चालू होतं. राममोहन सर, राममोहन सर आणि वगैरे तेव्हा खूप मेगा भरती असायची. 2D सेल ॲनिमेशन होतं त्या काळात, पेपरवर सगळं करायचं. तर प्रश्न म्हटलं की काय करायचं. आणि बाकी सगळे माझ्या जवळच्या मित्रांना त्यांनी राममोहन सरांकडे जाऊन चांगले पैसे मिळवायला लागले होते, त्यांनी एकदम व्यवस्थित चाललं होतं. तर आपलं परत चुकलं की काय असं वाटलं की अरे पेंटिंग करायचं आहे की ॲनिमेशन करायचं आहे. तर त्यामध्ये अजून एक तिसरंच काहीतरी झालं. माझ्या मित्रांनी सांगितलं की तुला पैसे पाहिजे असतील तर आर्ट डायरेक्शन कर. तर हे काहीतरी नवीनच, म्हणजे हे आर्ट रेस्टोरेशनचे कनेक्टेड काहीच नव्हतं. मग तेव्हा मला परत पहिली संधी मिळाली, तेव्हा श्रीयुत गंगाधर टिपरे साठी त्यांचे आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे, त्यांना मी असिस्ट करायला सुरुवात केली. मग त्या मेजर सिरियल होत्या, म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे आहे, जगा वेगळी आहे, काय पाहिलंस माझ्यात आहे, ते सगळं करायचो. असं करता करता मागं अरेकचं प्रोडक्शन सांभाळलं, जत्राचं प्रोडक्शन सांभाळलं. पण तिथे बरे पैसेही मिळत नव्हते, ठीकठाक, पण ते असं की सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं, जॉब सॅटिस्फॅक्शन. मग परत एका माझ्या मित्राशी डिस्कस केलं की अरे काय होतं. तो मला म्हणाला की म्युझियममध्ये वॅकन्सीज आहेत, पण टोटली
म्हणजे असं 36 आहे ते. आणि इथे तुला एकदम ऑन द टोज आणि म्युझियममध्ये असं गोव्याच्या भाषेत सुशाघात आरामात काम असतं. हां, एकदम शांत असतं. तर ठीक आहे, मला ह्याचा मला तसा मानसिक त्रास होतो आहे, वेगळी कारण आहेत त्याला. पण म्हटलं म्युझियममध्ये येईन. मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्युझियममध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे तू म्युझियमला पोहोचेपर्यंत तू स्वतःची वाट शोधत म्हणजे जसं आपण म्हणतो ना, म्हणजे एका ठिकाणी गेलास, मग मोबाईल कंपनी, मग आर्ट डिरेक्शन, मग असं करत करत तू तिथपर्यंत पोहोचलास. म्हणजे असं काही स्पेसिफिक वाटच नव्हती. नुसते नंतर मला ते आता कळतंय की ते सगळे डॉट्स कसे कनेक्ट झालेले आहेत आणि त्यातनं आपला अनुभव कसा प्रगल्भ होत गेला. म्युझियममध्ये साधारण काही कालावधी काम केल्यानंतर मला तिथे म्हणजे खरे म्हणजे आत्ता जे आहे त्याच्या संदर्भात गुरु भेटले. आम्ही कॉन्ट्रॅक्टवर काम करत होतो, म्युझियममध्ये चांगलं चालू होतं. तर तिथे काम करता करता आम्ही नॅचरल हिस्ट्री सेक्शनला काम करायचो. मग तिथे एक पेंटिंग मोठं होतं, ऑइल पेंटिंग, द स्वॉर्ड ऑफ डेमोक्रेस नावाचं. तर ते पेंटिंग रिस्टोर करण्यासाठी बाहेरून रिस्टोरर आले होते. तेव्हा मला कळलं की अरे रिस्टोरेशन असं काहीतरी असतं. कारण माझा जॉब सुरून 1-1.5 महिन्यात झाला होता आणि मी आपल्या तिकडे काहीतरी फ्रेम कट कर, काहीतरी माउंट कट कर. मग तू रिस्टोरेशनला जॉईन नव्हतो ॲज अ रिस्टोरर, ॲज अ टेक्निकल म्हणून त्यांनी मला जॉईन केलं. कारण रिस्टोरेशन इज टेक्निकल जॉब. म्हणजे ॲज अ रिस्टोरर अशी पदवी नव्हती, इट्स अ टेक्निकल जॉब. रिस्टोरर म्हणून 2-3 होते, त्यांच्याकडे कामं असायचे. पण मग त्याच्यासाठी जो एक स्पेशल माणूस आला होता 2 असिस्टंटला घेऊन, तेव्हा त्याची प्रक्रिया मला याची देही याची डोळा बघायला मिळाली. तेव्हा त्याच्याबद्दल मला कुतूहल निर्माण झालं की अरे हे काय नवीन आहे. जनरली म्युझियममध्ये खूप कामं होतात, त्याच्यापैकी एक तेव्हा कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट नव्हतं आणि आमच्यासमोर मग ते कन्झर्वेशन डिपार्टमेंटसाठी अलॉट करून वगैरे व्यवस्थित म्हणजे सरांनी वगैरे. मी तर काय अगदीच कॉन्ट्रॅक्टवरती होतं, त्यामुळे फक्त बघायची भूमिका होती माझी. पण कनेक्शन असं आलं की ते पेंटिंग बघायला मिळालं करताना, तर तो अनुभव मला आवडला. आणि मीनवाईल डॉक्टर अंधारे, जे ज्यांना मी गुरु मानतो, तर डॉक्टर अंधारे मला भेटले आणि ते एक शो क्युरेट करत होते. तर त्याच्या क्युरेटोरियल टीमच्या असिस्टंटमध्ये मी होतो. तर ते क्युरेटोरियल पार्ट जो होता तेही मला माहीत नाही क्युरेटर काय असतं. काय आपलं काय टेबल उचलायचा, खुर्च्या उचलायची, इथे लावायचं, पेंटिंग असं करत. तर ते मला म्हणाले की तुला हे करण्यात इंटरेस्ट आहे की तुला अजून दुसरं काही करायचं आहे. तो मी म्हटलं मला काहीच माहिती नाही आहे. आणि मग डॉक्टर अंधारे एक दिवशी मला बोलले की तुझा कॉन्ट्रॅक्ट संपतोय का कंटिन्यू करतोयस. तर म्हटलं आता संपतोय कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुला कॉन्ट्रॅक्ट जर करायचा असेल तर कंटिन्यू कर, अदरवाईज आय हॅव गॉट अ अपॉर्च्युनिटी ऑफर फॉर यू. म्हटलं काय आहे सर. तर म्हणजे मी एक प्रायव्हेट रिस्टोरेशनचं एक सांभाळतो, तर आय नीड एन असिस्टंट. तर मी म्हटलं पण इकडच्यापेक्षा जास्त पगार पाहिजे मला. मूळ ते होतं म्हणजे पैसे, पॅशन तर नंतरचा भाग म्हणजे आणि त्याच्याबद्दलचा सिरियसनेस, पेंटिंगचा सिरियसनेस, कला हे ते असं नाही. पहिले पोटोबा, नंतर मग. तर सरांनी प्रॉमिस केलं की ठीक आहे मी तुझी काळजी घेईन, तुझ्या कुटुंबाला पैसे पाठवेन. तर म्हटलं मग तर तुमच्याजवळ कुठे यायला तयार आहे. आणि मग त्यांनी मला अहमदाबादला नेलं आणि मग तो खरा माझा प्रवास तिथे सुरू झाला. अहमदाबादला त्यांचा स्टुडिओ होता. अहमदाबादला ते ॲक्च्युली LD म्युझियममध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांनी 22 वर्ष काम केलं. त्याच्या अगोदर ते 1983पर्यंत पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम त्याच्यामध्ये युरोपियन पेंटिंग सेक्शनचे क्युरेटर होते. त्यांनी जैन मिनिचरवर PhD केली होती डॉक्टर अंधारेंनी. आणि त्यांनी लंडनवरनं म्युझियमचा बकायदा 1 वर्षाचा कोर्स करून 1960ला आले होते ते. तर त्यांची रिस्टोरेशनची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू होती. तर त्यांच्याबरोबर कामाला गेल्यावर मग माझा प्रवास सुरू झाला. जो पुढे ओल्ड मास्टर पेंटिंग त्यांनी केल्या, मग त्यांच्याबरोबर मग कसं करतं की बाबा हां तू ते फ्रेम साफ कर, आता मग तू हे करून पॅलेट साफ कर, असा तो सुरुवात केली त्यांनी. पण आलेला चल तर हे पेंटिंग करायला घे असं नाही घेतलं. त्यांनी पहिले बघितलं की येतंय का, जमतंय का. कारण ॲट द एंड ऑफ द डे यू आर डीलिंग विथ द मल्टीमिलियनर पेंटिंग्स, जे असा खूप महाग पेंटिंग्स असतात. तर तेवढे ते सजग होते पण तेवढे ते फ्री पण होते की ठीक आहे
हे पेंटिंग बघ कसं काय. पण ते 2 वर्ष त्यांनी बघितलं की व्यवस्थित करतोय का काम. पण जेव्हा त्यांना वाटलं की व्यवस्थित काम करतो त्यांनी कंटिन्यू केलं. म्हणजे 2017ला ते गेले तोपर्यंत सरांबरोबर मी होतो. शेवट फक्त मग एक 15-16चा कालावधी असेल तेव्हा सर बोलले की एक चित्र करायचं आहे तर विल यू बी देअर. तर म्हणलं सर नक्की. ते चित्र सरांनी केलं, त्याचं नाव मी घेत नाही, खूप मोठ्या चित्रकाराचं काम होतं. आणि ते मला बोलले की नाव इट्स टाईम टू हँग माय स्वॉर्ड. तर मला असं एकदम चर्र झालं की अरे असं का म्हणताय. त्यामुळे आता माझं 80 झालं आहे, नाव यू हॅव टू, ही लेगसी तुला चालवायची आहे. तर तेव्हा कुठेतरी मग ती जबाबदारीची जाणीव जास्त जाणं. आतापर्यंत कसं सगळं मजा हॅपी गो लकी चालू होतं आणि तेव्हा तो सिरियसनेस जास्त जाणवायला लागला की अरे आता आपण रिस्टोरर आहोत की नाही हे सरांनी सांगितलेलं आहे. मग सरांना बोललो सर आता तुमच्याकडे नाही तर कोणी दुसऱ्याकडे सांगा, त्यांना मी असिस्ट करीन. तर तेव्हा मला ते म्हणाले की मी तुला सगळं शिकवलेलं आहे, त्याची जाणीव तुला नाही आहे. त्यांनी म्हणजे तशी होऊ दिली नाही जाणीव, नाही त्याचं प्रेशर आलं असतं. ही वॉज अ परफेक्ट टीचर, गुरु. तर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे मला ते रिस्टोरेशन शिकायला मिळालं. मला असं कोणतंही फॉर्मल ट्रेनिंग म्हणजे कुठे गेलो कॉलेजला विद्यापीठात गेलो असं पदवी मिळाली असं काही नाही. स्कूल ऑफ आर्टमधनं ललित कलेचा अभ्यास, पेंटिंग, पोर्ट्रेट स्पेशलायझेशन, ड्रॉइंग इन पेंटिंग करून पासआउट झाल्यानंतर तेवढंच फॉर्मल. बाकी सरांकडनं जे काय मिळालं ते इथपर्यंत. असं बऱ्याचदा होतं का की प्रत्येक कलाकाराला एक गुरु कुठेतरी सापडतो आयुष्यात. म्हणजे मग ते कुठलंही फील्ड असो, तुमचं टेक्निकल फील्ड असो, तर एक कोणतरी सिनियर असा सापडतो जो काही प्रवास त्याच्याबरोबर करतो, काही काळाचा प्रवास करतो आणि तिथे खरी तुमची डेव्हलपमेंट होते. म्हणजे ते जे काय 4 वर्ष 5 वर्ष जी काय कालावधी असते तिथे तुम्ही त्या कलेला एक डेप्थमध्ये बघता. हो. मग ते कोणताही म्हणजे कुठलंही फील्ड असो, म्हणजे अगदी तू 100 लोकांच्या स्टुडिओत जरी काम करत असशील तरी तुला तुझा स्वतःचा गुरु तिकडे सापडतो. म्हणजे असा माझा अनुभव आहे. राईटली हॅव यू सेड की तुला ते भेटले अंधारे सर आणि त्यामुळे तुझा हा प्रवास इथपर्यंत खूप छान पद्धतीने घडला. संदीप मला सांग की कुठल्या पिरियडमधलं तुला पेंटिंग किंवा आर्ट रिस्टोअर करायला आवडतं, असं तुझं कुठला फेवरेट कालावधी आहे का की ह्या पिरियडमधलं मला आवडतं, या पिरियडमधलं पेंटिंग आलं तर मी आवडीने करून. असं कालावधी असं काही नाही आहे. कुठचंही पेंटिंग चॅलेंजिंगच असतं. पण ओल्ड मास्टर पेंटिंग जे आहेत, जे आपण प्रिन्स ऑफ वेल्समध्ये बघतो किंवा आपण नॉर्मली आपल्या कॉलेजमध्ये बघितलेले आहेत, तर त्या पेंटिंगमध्ये काय होतं, जे वार्निश क्लीन, म्हणजे ती फार सोपी पद्धत नाही आहे, पण वार्निश जे काळं होतं म्हणजे डार्क व्हायला लागतं, त्यात ते डिटेल्स हळूहळू मिनिमाइज व्हायला लागतात. पण जेव्हा रिस्टोरेशन करतात तशा प्रकारच्या पेंटिंग जेव्हा येतात तेव्हा ते वार्निश क्लीन, ते चॅलेंज वेगळंच असतं. पण ते क्लीन केल्यानंतर त्याच्यात आपल्याला नवीन डिस्कवरीज होतात काही काही गोष्टींच्या. म्हणजे कधी कधी आपल्याला कळतं की अरे एक समजा आता उपेंद्रने एक पेंटिंग केलेलं आहे, तर उपेंद्रने पेंटिंग केलेलं आणि त्यांनी ॲट्रिब्यूट केलेलं की आफ्टर संदीप कुलकर्णी उपेंद्र देसाई. तर ही पूर्वी पद्धत होती हे मला नंतर कळलं जेव्हा ह्या पेंटिंग करायला लागलो. तर ही पूर्वी पद्धत होती की ह्याला एक महत्त्व द्यायचं की ह्या चित्रकाराचं काम मला आवडलं, ते मी रेप्लिका करतोय आणि आफ्टर दिस आर्टिस्ट संदीप कुलकर्णी अशा सिग्नेचर्स पण मिळालेल्या, अशा अनेक डिटेल्स मिळतात. म्हणजे आधीच्या आर्टिस्टला ते क्रेडिट द्यायचे त्यावेळेस, द्यायचे त्यावेळेस. तर ते आहे. आणि ॲज अन आर्टिस्ट आपण बघू शकतो त्याच्यातल्या अनेक डिस्कवरीज, म्हणजे ॲस्थेटिक त्याचा सेन्स कसा आहे, त्याच्यानंतर कलर स्कीम्स कशा आहेत, टोनल व्हॅल्यूज कशा आहेत, ड्रॉइंग कसं सांभाळलेलं आहे. आणि हे दिसतं जेव्हा तू क्लीन करत जातो तेव्हा हे सगळं म्हणजे बेसिकली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट स्किन टोन. म्हणजे एखाद्या गोरा साहेबाचं पेंटिंग आपण रिस्टोर करतो तर ते खूप काळं झालेलं असतं ना, तर त्याचा स्किन टोन असा आता पिंकिश स्किन टोन येतो. पहिला असा ब्राऊन दिसतो आपल्याला. भोसले मास्तरने आपल्या कॉलेजला केलेलं एक काम आहे, सॉलोमन सरांचं काम केलेलं आहे, तर ते आहे. किंवा अजून त्यांचा एक पिंकिश टोन असतो साहेबांचा. आणि काय होतं आपल्या कॉलेजला आपण जे मॉडेल करतो ना, तर ते असे सगळे असे बर्न सेना आणि असे ऑकरकडे आले. आणि जेव्हा आपण अशा ओल्ड मास्टर पेंटिंग रिस्टोर करतो आणि जेव्हा असे कलर दिसतात तेव्हा आपण एकदम अप्रूप होतो, अरे हे पण आहे. आणि तो त्यांनी जो हाय कॉन्ट्रास्ट वापरलेला असतो.
तो बाहेर येतो, त्याच्यासोबत त्याचे डायमेन्शन्स पण बाहेर येतात. राईट. त्याच्यामुळे ते करायला मजा येते, ओल्ड मास्टर पेंटिंग काम करायला. रिलेटेडच क्वेश्चन आहे म्हणून विचारतो की आत्ताचे जे आर्टिस्ट आहेत, ओके, कंटेम्पररी आर्टिस्ट ज्यांना म्हणून, आपण आता मिक्स मीडियमकडे चाललो आहे. ओके, कोणीतरी त्याच्यात वेगवेगळे काय लाकूड वापरतंय, इन्स्टॉलेशन्समध्ये प्लास्टिक वापरतंय. तर आता कुठल्या तरी आर्ट कलेक्टरनी सपोज त्यांचं आर्ट घेतलं विकत, तर ह्यांना ते जतन करायचं पुढची 100-200 वर्ष, एका रिनॉन्ड आर्टिस्ट. तर मग ॲज अन आर्ट रिस्टोरर तुला काय चॅलेंजेस दिसतात ह्याच्यात, की आत्ताचं आर्ट, मॉडर्न आर्ट मला जतन करायचं आहे पुढच्या 200 वर्षासाठी. द आर्टिस्ट नॉट वरीड अबाउट द लेटर की हे कसं जतन होणार आहे, ही इज इन टू हिज प्रोसेस. पण ॲज अन आर्ट रिस्टोरर मग तू ते कसं बघतोस? त्याच्यासाठी अडॅप्टेशन फार गरजेचं आहे. म्हणजे आपण टेक्निकल भाषेत अपग्रेड होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता आमच्या सरांपासूनची पद्धत कशी होती की त्यांना एक लिमिटेड दायरा होता. म्हणजे ओल्ड मास्टर पेंटिंग्स आहेत किंवा स्कल्पचर्स आहेत. म्हणजे पूर्वी चित्र कॅनव्हासवर केली जायची, कागदावर केली जायची आणि स्कल्पचर्स असायचे. ते मार्बलमध्ये किंवा मेटलमध्ये असायचे. म्हणजे एवढंच आपल्याला माहिती असायचं. म्हणजे तू पण बघितलं असेल की एवढंच बघितलेलं आहे. आता जसं मॉडर्न आर्ट मीडियम चेंज झालेलं आहे, कोणी लाकूड वापरतं, प्लास्टिक वापरतं, कावडंगने काम केलेलं आहे, अलॉय वापरतं, ॲल्युमिनियम, यू नेम द थिंग अँड दे आर युझिंग इट. गंमत अशी आहे की ह्या रिस्टोरेशन करण्यामध्ये चॅलेंजेस असे आहेत की आपल्याला कनेक्टेड फील्डमधल्या स्कॉलरशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे 3 मीडियम वापरले एका स्कल्पचरमध्ये, तर त्या स्कल्पचरमध्ये प्रत्येक मीडियमच्या स्कॉलरशी आपल्याला मुक्त संवाद होणं गरजेचं आहे की सर ह्याचं काय होऊ शकतं. म्हणजे डॉक्युमेंटेशन आपण करूच, ॲज अ रिस्टोरर डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. आर्टिस्टचं इंटेन्शन कळणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. हा झाला पूर्ण वेगळा भाग. पण मटेरियल सायन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या मटेरियल सायन्सशी कनेक्टेड गोष्टींचा अभ्यास, मग तिथे स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. मग तिथे तुमचा जन्मभराचा रिस्टोरेशनचा जो अनुभव आहे तो शून्य आहे. कारण आता मी नवीन मटेरियलबरोबर डील करतोय आणि नवीन मटेरियलमधला जो मास्टर आहे तो एक्स पर्सन आहे. तर तिथे मग मी थोडा बॅकस्टेप म्हणून त्याला महत्त्व देऊन त्याच्याकडनं समजून घेऊन आणि कोलॅबरेटिव्ह काम करून ते रिस्टोर करणं गरजेचं आहे. म्हणजे सिमिलर टू जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तसे आपण आपले आर्ट बदलत चाललोय, तसंच रिस्टोरेशन मध्ये पण सायन्सची मदत घेऊन तुम्हाला करावंच लागेल, वे आउट काढायला. सायन्सची मदत घेतलेलीच आहे, पण मटेरियलच बदलतंय. राईट. मग ते त्याचे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टला आपल्याला भेटणं गरजेचं आहे, नाहीतर शक्यच नाहीये. मी आतापर्यंत 100 ओल्ड मास्टर ऑइल पेंटिंग केलेले आहेत आणि एक स्कल्पचर आलं स्टीलचं, मला काय कळतं त्यातलं म्हणजे हे मी म्हणतोय. पण तरीही सुबोध गुप्ताचं काम आहे, फार मोठं स्टीलमध्ये काम करतो, त्याचं काम खराब झालं तर मला आर्टिस्टशी बोलणं गरजेचं आहे. तो जर अवेलेबल नसेल तर एखाद्या त्यातल्या जाणकार माणसाची, बाबा हे स्टीलमधलं आहे, त्याला काय करू शकतो. सॉल्वंट माहिती असतात, केमिकल रिॲक्शन माहिती असतात, पण बेटर ट्रीटमेंटसाठी आपण स्कॉलरला कन्सर्न करणं फार गरजेचं असतं. संदीप, एखादा असा चॅलेंजिंग प्रोजेक्ट जो तुझ्या वाटेला आलाय की तू म्हणा अरे बापरे याचा आता काय करू, किंवा तुला नीट कळलं नाही काय करू, किंवा त्याच्यात काही गमती झाल्या. म्हणजे आर्ट रिस्टोरेशन हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे की यू कॅनॉट मेक मिस्टेक्स. बट असा कुठला तरी एक इव्हेंट किंवा एखादा प्रोजेक्ट जो फार असा तुझ्या लक्षात राहील असं? राजकुमार कॉलेज म्हणून राजकोटला एक मोठं कॉलेज आहे, 25 एकरात वगैरे असेल ते कॉलेज. म्हणजे आधी तुम्ही वेबसाईटवर बघितलं तर मला कळेल त्याची व्याप्ती काय आहे ते. तर त्यांच्याकडे जे स्टुडंट यायचे ना, तर ते राजे महाराजे, त्यांचे प्रिन्सेस असे यायचे. म्हणजे एंट्रीच मिळायची फक्त राजकुमार आणि राजकुमारी त्यांना. तर आपण कसं पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढतो आणि असं फॉर्म भरतो, तर त्यांचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ म्हणजे पोर्ट्रेट असायचे. एक इंग्लिश परंपरा. म्हणजे ते राजकुमार कॉलेज म्हणजे फक्त राजाच्यासाठी तयार केलेलं कॉलेज होतं. तर त्यांनी एक इंग्लिश पेंटर हायर केला होता आणि मोस्ट प्रॉब्ली त्यानेच सगळ्या पेंटिंग केलेल्या आहेत, पोर्ट्रेट केले. तर ते आला की त्याचे पोर्ट्रेट करा असं करून त्याच्याकडे खूप पोर्ट्रेट्स आहेत. म्हणजे मला वाटतं मोर दॅन 1000 पोर्ट्रेट असावेत. त्याच्यापैकी काही खराब झाल्या होत्या, साधारण 57 की 60 पेंटिंग खराब झाल्या होत्या. त्या गाळा झाल्या होत्या, एजिंग झालं होतं, प्रॉपर हँडलिंग नव्हतं केलं होतं, त्याच्यामुळे त्या गाळा झाल्या होत्या.
तर ती असाइनमेंट सरांनी घेतली होती. मला बोलले की असं आपण हे मोठं काम करूया. पण तिथे एक चॅलेंजिंग पेंटिंग होतं, क्वीन व्हिक्टोरिया 8x10 फीट ऑइल पेंटिंग. साधारण किती सालचं असेल अप्रॉक्स? 100 वर्ष जुनं असेल? नाही, अधिक एक 1860 किंवा 1890 वगैरेचं असा साधारण. आणि दॅट पेंटिंग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द लार्जेस्ट पेंटिंग ऑफ सौराष्ट्र. सौराष्ट्र म्हणजे 100, गुजरात पूर्वी सौराष्ट्र म्हणायचे. तर असं पेंटिंग ठेवलं होतं. तर मी गेलो आणि पेंटिंगच्या फ्रेम, जाड फ्रेम असं होतं. आणि मी असं सिरियसनेस नव्हता ना असा, सर हे पेंटिंग करायचं का असं म्हणून बोट, तर बोट आरपार त्या फ्रेममध्ये बोट आरपार गेलं. तर माझी अशी हालत खराब झाली, कारण सर असे एकदम आर्मी स्टाईल कडक असायचे, चालू असायचं. म्हणून सर सॉरी, ते पेंटिंग चांगलं आहे पण त्याची फ्रेममध्ये बोट गेलं आहे. नो 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 डोंट वरी. तर माझं एकदम असं जीव भांड्यात पडलं. म्हणजे सर काय झालं? मग मी आपल्या भावांना, सर व्हॉट हॅपन टू दिस, असं सरांशी बोलायला सुरुवात केली. मग सरांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्याला व्हाईट हँडनी खाल्लेलं आहे. तेव्हा मला कळलं की ती पांढऱ्या मुंग्यांनी, त्याला वाळवी म्हणतो आपण, त्यांनी पूर्ण फ्रेम खाल्ली आहे आणि फक्त शेंगदाण्याचं टर्फल असतं ना, चण्याचं टर्फल असतं ना, तसं ते टर्फल उरलं बस. आणि तो प्रॉब्लेम होता. त्याचं स्ट्रेचर खराब झालं होतं आणि पेंटिंग फाटलं होतं काही ठिकाणी. ते काय कबूतर शीट करतात तर ते ॲसिडिक होऊन त्याला होल पडतं आणि ते खूप वर लावलं होतं पेंटिंग, त्यामुळे त्याला बघता नाही आला. तर दॅट वॉज अ चॅलेंजिंग जॉब. तिथे आम्हाला एक रिस्टोरेशनमधली कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतो रिलायनिंग. म्हणजे जुना जो कॅनव्हास असतो, ओरिजिनल कॅनव्हास, त्याला एका सपोर्टची गरज असते. मग त्याला आपण एक नवीन कॅनव्हासचे सपोर्ट देतो विथ द हेल्प ऑफ वॅक्स रेझिन आणि हॉट आयर्न. एक पद्धत, जुनी पद्धत आहे. तर त्याला डबल लेअर्ड करते इन शॉर्ट. बेसिकली त्याला सपोर्ट देतो खालून असा फेस डाऊन करतो टेबलवरती आणि आपण त्याला दुसरा कॅनव्हास. पण ते स्टिकिंग म्हणजे त्याला वॅक्सिंग करण्यासाठी त्याला एक गरम वॅक्स लागतं. पण आणि त्याला एक ती पद्धत आहे, ती इस्त्रीनेच करावं लागतं आपल्याला. ते इस्त्री त्यात बुडवायची आणि करायचं, बुडवायची, गरम बुडवायची, करायचं, बुडवायची, अशी ती प्रोसेस आहे. असं वॅक्स ओतून दिला आणि करा असं हे त्याला तसं नसतं. मग ते ओव्हर होतं, कधी कमी लागतं. तर ती प्रत्येकाला ती इस्त्री, ती इस्त्री पण जड असते बऱ्यापैकी, 2-1 किलोची इस्त्री असते ती. तर ती अशी करा आणि मग ती इस्त्री पण गरम होते, उकळतं वॅक्स पण असतं. असं ते 8x10 फूट असे साधारण 4 टेबल जॉईंट केले होते. त्याच्यावर ते पेंटिंग उलटं केलं होतं आणि 5.5-6 तास मी ते करत बसलेलो, असं घोटत बसलेलो. नंतर सर बोलले की ओके, द जॉब इज डन, वंडरफुल, यू डिझर्व वन ड्रिंक. आणि मी हाताने बोलतो, हाताला पूर्ण फोड आलेली अशी, गरम ते वॅक्स लागून आणि पूर्ण हातापायावरती पूर्ण वॅक्स झालं होतं. तर मी त्यांना बोललो फक्त थंड पाण्याने आंघोळ करतो, थंड काही नको मला. नॉट ॲट ऑल. पण त्याचं फळ, म्हणजे त्याचं फळ असं आहे की दुसऱ्या दिवशी मग रॉयल लंच होता. ते त्याचं म्हणजे पैसे तर पूर्णपणे भाग वेगळा आहे. पण ॲज अ जॉब किंवा ॲज अ आर्टिस्ट म्हणून की हे रिस्टोअर करायचं म्हणजे काय, टचअप करायचं, हे असं नाहीये. त्याला खूप प्रोसेसेस आहेत आणि ते फिजिकली पेन्सटेकिंग प्रोसेसेस आहेत, राईट. कॅनव्हास रिलायनिंग हा एक भाग वेगळा आहे. त्याला भोग पडलं असेल तर स्पॉट लायनिंग करतो, त्याची एज खराब झाली त्याला स्ट्रिप लायनिंग करतो. असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. पण ते त्याच पद्धतीने व्हायला हवे ज्या पद्धतीने आपल्याला मांडून ठेवलेलं आहे. त्याला आता नवीन पद्धती आलेल्या आहेत, फार सोप्या पद्धती आलेल्या आहेत, त्याच्यात क्रांती झालेली आहे. विज्ञान त्याच्यामध्ये म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे, अनेक शोध लागलेले आहेत आणि आता एकदम सोपं झालं आहे. पण सरांना ती जुनी पद्धतच हवी होती की मला असंच करायचं आहे. त्याचा मला प्रत्यय नंतर आला. ती वेगळी स्टोरी आहे की सरांच्या भाषेमध्ये सर म्हणायचे की रिस्टोर झाल्यानंतर नाव यू कॅन जम्प ऑन इट. इतकं ते त्यांना ते कॉन्फिडंट असायचे की पेंटिंग आता कधी फाटणार नाही, साधारण 50-60 वर्ष पेंटिंगला बघायची गरज नाही. इतकं ते चांगलं त्याला सपोर्ट मिळायचा दुसऱ्या पेंटिंगचा. संदीप, प्रिझर्वेशन आणि रिस्टोरेशन, ओके, ह्यामध्ये कितीसा फरक आहे हे एक सोप्या भाषेत एकदा सांग, म्हणजे जरा तुझ्या शब्दात ऐकू देते. प्रिझर्वेशन म्हणजे तुटू नये
म्हणून केलेले प्रयत्न ओके लेमॅनसाठी. राईट आणि रिस्टोरेशन म्हणजे तुटल्यावर ते सांभाळून ठेवण्यासाठी त्याच्यावर जे काही आपण उपचार करतो, राईट क्रिया, त्याला म्हणतात रिस्टोरेशन. तर ते फार व्यापक आहे. प्रिझर्वेशन हा भाग आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिकली काय होतं की प्रिझर्वेशन जर केलं तर रिस्टोरेशनची गरज पडत नाही. राईट आता आपल्याकडे प्रिझर्वेशन करणं हे जर आपण प्रॅक्टिसमध्ये आणणं हे फार कठीण आहे, कारण आपल्याला त्याची माहितीच नसते की बाबा हे प्रिझर्वेशन करायचं असतं. एखाद्या गोष्टीचा ऱ्हास जेव्हा होत जातो ना, तेव्हा त्याला रिस्टोरेशनची गरज पडते. आता कलेच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर प्रिझर्वेशनच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे पेंटिंग प्रिझर्व करण्यासाठी क्लायमॅटिक कंट्रोल ॲटमॉस्फिअर लागतं. क्लायमॅटिक कंट्रोल म्हणजे काय, जिथे सगळ्या गोष्टी तापमान, आर्द्रता, ह्युमिडिटी, त्याच्यानंतर लाईटिंग पेंटिंगसाठी, त्याच्यानंतर इट हॅज टू बी इन्सेक्ट प्रूफ, म्हणजे तिथे काही मुंग्या, काही वाईट, सगळ्या प्रिझर्वेशन आपल्या इथे आहेत. आता हळूहळू डेव्हलप होत आता चाललं, हळूहळू डेव्हलप चाललं आहे. कारण काय होतं की आपल्या म्हणजे आपले म्युझियम्स आहेत राईट मुंबईतले, त्यांचे काही कल्चरल एक्सचेंज प्रोग्रामसुद्धा असतात. राईट तर आपल्या इकडचे आर्टिस्ट तिकडे जाणं, तिकडचे आर्टिस्ट इकडे येणं, म्हणजे आता साधारण आपण इकडे दुसरीकडे गेल्यावर आपण शिकतोच ना, बरोबर तिकडनं बघून येतो बरोबर. आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. जसे आपल्याला फंडिंग अवेलेबल असतात त्या फंडिंगप्रमाणे ते कॅटर होतं सगळ्या गोष्टी. पण प्रिझर्वेशनच्या अंडर या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे तुमचं पेंटिंग जर असेल तर पेंटिंगमध्ये फ्लक्च्युएशन ऑफ हे नसायला पाहिजे तुमच्या ॲटमॉस्फिअर. कधी 36 तापमान आहे, कधी 18 तापमान आहे, मग तिथे तुम्हाला फंगसचा प्रॉब्लेम येणारच आहे. तर हा प्रिझर्वेशनचा भाग झाला. आता राहिला भाग दुसरा, रिस्टोरेशनचा. प्रिझर्वेशन जर व्यवस्थित होत नसेल तर रिस्टोरेशन कम्स इन अ प्ले, जो रोल आहे. पण त्याचा कसा सहभाग कसा येऊ शकतं ते, तर कधी कधी माणसाच्या चुकीमुळे एखादा ओरखडा पडला पेंटिंगवरती, एखादा टेबलचा कोना लागला, फाटलं, किंवा काहीही नाही झालं तरी कालांतराने पेंटिंग जीर्ण होत जातं, जीर्ण होत जातं. मग त्याला आपल्याला सांभाळावं लागतं. जसं आता मगाशी क्वीन व्हिक्टोरियाचं पेंटिंग, त्याचं एजिंग झालं होतं, त्याला आपण सपोर्ट दिला. तर तिथे मग काही रिस्टोरेशनच्या पद्धती आहेत. कॅनव्हास फाटला असेल तर त्याला पाठीमागून एखादा आपण दुसरा कॅनव्हास लावला, मग त्या जे होल्स आहेत त्याच्यामध्ये फिलर्स भरले, रिस्पेक्टिव्ह फिलर्स असतात, त्याच्यानंतर त्याला सॉल्वंट अप्लाय केले, त्याच्यानंतर त्याला वॉर्निश लावलं, मग रिटचिंग केलं, परत वॉर्निश लावलं, असं एक वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. हां, पण तो रिस्टोरेशनचा पार्ट झाला. तर तसं बघायला गेलं तर एकमेकांशी कनेक्टेड आहे ते, म्हणजे एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही. पण शक्यतो तुटू नये ह्याचीच आपण एक काळजी घेतलेली बरी. म्हणजे आपला मिनिमल हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. म्हणजे हे समाजाने पण विचार करून आर्टिस्टला माहिती आहे समाजाला तेवढी व्हॅल्यू आहे की नाही. आता म्युझियम मध्ये कोणी आलं आणि चांगलं स्कल्पचर बघितलं, तुमचं स्कल्पचर आपला हात लावून बघणार, आणि मग ते स्कल्पचरचा जो पतिना असतो ना, तर ते कुठेतरी काहीतरी असं चकाकी येऊन जाते. म्हणजे आता कोणत्याही म्युझियमला गेलं तर स्कल्पचर पाया ते बूट त्याचे चकाकते असतं, बाकी अख्खं स्कल्पचर काळं असतं आणि फक्त बूट चकाकलेला असतं. तर ते चुकीचं आहे. किंवा आता आपल्या जहांगीरमध्ये गेलो आपण, तर एखादं रिअलिस्टिक काम असतं, ते बघतात ते काय हात लावून त्याला सांगावं लागतं की बाबा अरे हात लावू नका, हात लावू नका, त्यात एनर्जी अख्खी जाते. तर तो मिनिमम हस्तक्षेपचा पॉईंट हा आहे. पण मला सांग, हे कॉमन पब्लिकला, की आता फ्लोरा फाउंटनच्या बाजूने मी जातोय, ओके, त्यांना अंदाज तरी आहे का? त्यांना एवढंच माहिती हे पहिल्यापासून आहे किंवा आपलं आयुष्य इथून जाणार, येण्यात आपलं आयुष्य निघून जाणार, लोक बदलणार आहेत, पण ती मॉन्युमेंट तिथेच राहते. तर अशा कुठल्या मॉन्युमेंट्स आहेत मुंबईत पकड किंवा महाराष्ट्रात, जे आपल्या लक्षात येत नाही किंवा कॉमन पब्लिकच्या लक्षात येत नाही की हे रिस्टोर किंवा ह्याचं जतन करण्यामागे एवढी मेहनत जाते लोकांची? एक तर गेटवे ऑफ इंडिया आहे, ते रेग्युलर त्याचं क्लिनिंग आणि रिस्टोरेशन चालू असतं, काळजी घेत असतात. तुझा फ्लोरा फाउंटन बोलला तर ते रिस्टोर केलेलं आहे, त्यातनं आता फवारातनं पाणी तर संध्याकाळी छान रंगीबेरंगी. खडा पारसी भायखळाला आहे, ते आत्ता छान रिस्टोर केलेलं आहे. त्याच्यानंतर मग अजून सर्वात मोठं आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पूर्वीचं भेटी आत्ताचं CST, ते युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ते डिक्लेअर केल्यानंतर पूर्ण रिस्टोर करतायत ते, आणि त्याच्याशी
कनेक्टेड ते प्लॅटफॉर्म वाढवण्याचं आहे, पण त्याच्याशी कनेक्टेड येत आहेत ते. असं नाही की एक एकदमच जुनं आणि एक एकदम नवीन, असं ते तर जे हार्मनी बॅलन्स करतात. त्याच्यानंतर मग अजिंठ्यामध्ये चालू आहेत रिस्टोरेशनची कामं, एलिफंटा केव्जमध्ये चालू आहेत रिस्टोरेशनची कामं. ती कामं सुरू आहेत. फक्त काय होतं की इट्स नॉट ओपन फॉर ऑल, पब्लिकला कळत नाही. तिथे असे एक पडदा लावलेला असतो किंवा असा एखादा त्याच्याच डिझाईनचा एक, म्हणजे मी आता फ्लोरेन्सला गेलो होतो किंवा इथे, तर तिथे बघितलं की एक बिल्डिंग अख्खी रिस्टोर करतात, तर ते बिल्डिंगचा फोटो काढून तो फ्लेक्स लावून ती पूर्ण बिल्डिंग कव्हर करतात. मग ते ॲस्थेटिकल डिस्टर्बन्स येत नाही व्ह्युअर्सला, पण त्याचं आतमध्ये काम चालू असतं त्यांचं. मला ह्याच्यावर आठवलं, हे सिस्टीन चॅपेल क्रिएशन ऑफ ॲडमन, हे ते पेंटिंग्स कुठल्या हाईटला आहेत, हो ओके, आणि ते कुठल्या काळात केलेले आहेत, हो, हाऊ डू यू इव्हन, आय मीन काय त्याचं प्रोसेस काय, किती एवढे वर्ष तसेच आहेत आणि रोज लोकांना बघायसाठी ते उघडं आहे आणि इट्स स्टील लाईक यु नो इट वॉज इन द बिगिनिंग. सो हाऊ डू दे डू इट? एक ब्रीफ मध्ये सांग. आय नो द प्रोसेस मस्ट बी लॉंग, पण ते ऍक्च्युली पुस्तकामध्ये वाचायला आपल्याला कळतं की ते तिकडे सुरू झालं रिस्टोरेशन, इटलीमध्ये सुरुवात झाली, इटलीमध्ये बायझेंटाईन आहे, हे सगळं काय काय असतं, त्यांना माहिती आहे काय करायचं कसं करायचं. पण जेव्हा मी ॲक्च्युअली बघितलं ते, तर ते बघितल्यावर म्हणजे आपण मिसमराईज होतो. ह्याच्या पलीकडचा भाग आहे, कारण आपण ॲक्च्युली पेंटिंग बघितलेले आहेत, आपण विटी बघितलेलं आहे, एवढं आवड हवे, पण त्या उंचीवरती त्या माणसाने काम केलेलं आहे, मायकेल एंजेलोनी काम केलेलं आहे. पूर्वीचे जे चित्रकार होते ना, त्यांना पिगमेंट तयार करायला लागायचे. म्हणजे ते पिगमेंट नैसर्गिक अवेलेबल गोष्टींमधून पिगमेंट तयार करून स्वतः ते आज लिन्सीड ऑइल आपण जे वापरतोय तर मीडियम स्वतः तयार करायचे. फ्रेस्को असेल किंवा टेम्परा असेल किंवा, तर त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते वैज्ञानिक पण होते, सायंटिस्ट होते, आर्टिस्ट होते, आर्किटेक्ट होते, ते उत्तम नाटक म्हणजे ड्रामा पण हे करायचे, सगळ्या गोष्टी सर्व गुण संपन्न असायचे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे इतकं वर्ष टिकणं गरजेचं आहे किंवा हे चिरकाळ टिकलं पाहिजे, तर त्यांना त्या फॉर्म्युलेज माहिती होते. तर ते रिस्टोरर सुद्धा होते, दे वर व्हेरी गुड रिस्टोरर. So they could see what is going to happen later. काय असू शकतं, काय होऊ शकते, ह्याच्यावर काय त्याचा वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. तर आत्ता ही प्रॅक्टिस फार कठीण आहे. आता आपलं म्हणजे एक तर टाईमलाईन पण आपल्याकडे कमी आहे आपल्याला वाटते, तर मायकेल एंजेलोची पण टाईमलाईन कमीच होती, पण डेडिकेशन आणि आपण फ्युचर बघू शकण्याची जी एक वृत्ती ती फार महत्त्वाची आहे. तर आता आपण विचार करतो की हा मला ऑइल पेंटिंग करायचं आहे, ऑइल पेंटिंग, आता मगाशी विषय घेतला आपण कोणतंही मटेरियल वापरायचं, ते डिसिप्लिन होते, कम्प्लीट डिसिप्लिन, की मी हे मटेरियल वापरलं तर हे काही 200 वर्ष टिकणार नाही आहे, हे 500 वर्ष टिकणार नाही आहे, तर मी जे केलं आहे ते चिरकाळ टिकणार असलं पाहिजे, म्हणून ते त्याचा अभ्यास करायचे, अभ्यास करून मग ते ट्रायल अँड टेस्ट करून मग ते अप्लाय करायचे. आणि तसं ते सिस्टियन चॅपल झालेलं आहे. मी जेव्हा फ्लोरेन्समध्ये बघितलं तेव्हा डेव्हिड फार अप्रतिम स्कल्पचर आहे. तिकडच्या लोकांशी बोललो की हे एवढे वर्ष कसं काय तुम्ही टिकवून ठेवलेलं आहे, तर त्यांनी लिटरली, आता इथे सायन्सचा रोल प्ले होतो की त्यांनी सेन्सर्स लावलेत त्याला, म्हणजे त्या डेव्हिड स्कल्पचरमध्ये आपल्याला माहीत नाही आहे आणि आपण बघतोय स्कल्पचर, पण त्याला सेन्सर्स लावलेत. त्याच्यामध्ये ना 1 मिलीमीटरच्या 100व्या भागामध्ये जरी थोडीशी हालचाल झाली ना तर ते सेन्सर्स कॅच करतात की या स्कल्पचरला काहीतरी होत आहे, इतके ॲडव्हान्स आहेत ते. तर त्यांच्याकडे ती दृष्टी आहे की एक काहीतरी मुवमेंट त्यांना ते ओके, आणि मुवमेंट कशामुळे झाली, मग त्याच्यावर त्यांचा डेटा तयार होतो, मग अख्खा डेटा ॲनालाइज तयार होतो, म्हणजे तिथे ॲनालायझर आहेत आणि सगळं काय 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 सतत ते काहीतरी चालू असतं त्यांचं. आपल्याकडे काही नाही, छान फाउंटन चालू आहे का भाई, फोटो खिचा हो गया. पण तो आपण कुठे कम्पेअर नाही करू शकत, पण ते अवेअरनेस गरजेचं आहे. सामान्य माणसाला पण अवेअरनेस गरजेचं आहे ना, की ही धरोहर आहे आणि इथे आपल्याला हार्ट आणि ए आणि बी लिहायचं नाही त्याच्यावर, इथपासून म्हणजे त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी काही गोष्टी करू शकतो. म्हणजे डिजिटल रिक्रिएशन करू शकतो जुन्या गोष्टींचं, डिजिटल रिस्टोरेशन करू शकतो, ऑगमेंटेड रियालिटी म्हणून आता नवीन आलेलं आहे, त्याचा वापर करून लोकांना त्याच्या माध्यमाने त्याचे अवेअरनेस हे करू शकतो. आणि खूप सारे AI आहेत, AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण त्याचा
लोकांमध्ये बेसिकली ना प्रसार होणं फार गरजेचं आहे. म्हणजे अवेअरनेसचा पार्ट जर आपण विचार केला, आपल्याकडे कलेचा अवेअरनेसचा भाग वेगळा आहे. तर तो बेसिकली कलेनंतर अवेअरनेसचं त्याचं प्रिझर्वेशन जर करू शकलं नाही तर रिस्टोरेशनचा भाग आहे. करेक्ट अवेअरनेस पासून सुरू होतं. बरं, मला सांग, आता नवीन येणाऱ्या पिढीला, ओके, ज्यांना आता तुझं आपला हा पॉडकास्ट ऐकला असेल किंवा त्यांना काही इंटरेस्ट जागा झाला असेल, तर हाऊ वूड यू गाईड देम? व्हॉट वूड बी युअर मेसेज टू देम की हे करा किंवा हे परस्यू करा, किंवा अकॅडमिक्स करत असतील तर काय सुधरा? ओके, माय बेसिक इंटेन्शन इज की जर तुम्ही आर्ट फील्डची आता स्केचिंग जसं रोजचं गरजेचं आहे, तसं तू काय सजेस्ट करशील की तुझ्या फील्डमध्ये जर यायचं असेल किंवा आर्ट रिस्टोरर व्हायचं असेल तर काय करावं? I mean, I need your, maybe it might be philosophical advice, it might be a practical advice. आर्ट रिस्टोरेशन हे कम्प्लीट टेक्निकल पार्ट आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीचा समावेश आहे. ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं ललित कला म्हणजे फाईन आर्ट्स फार म्हणजे पहिली पायरी तुम्हाला बॅचलर डिग्री हवी कोणती. रसायनशास्त्र, पुरातत्वशास्त्र, ललित कला आणि कलेचा इतिहास ह्यांचं कॉम्बिनेशन एक असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये केमिकल्स आहे, त्याच्यामध्ये आर्किओलॉजिकल पार्ट पण आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच पण आहे. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला पेंटिंगच येत नसेल तर रिटचिंग काय करणार तुम्ही, जसं आहे तसं कसं करणार, हे ह्याचं कॉम्बिनेशन असू शकतं. आणि फिलॉसॉफिकलला हा पार्ट म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आता मी आणि तू, आपली जी पिढी आहे, आपल्याला भूतकाळातनं जो वारसा मिळालेला आहे, बरोबर, तो भविष्य काळात तसाच ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असणं गरजेचं आहे. तो अखंड राहण्यासाठी प्रयत्न गरजेचा आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या होतकरू चित्रकारांमध्ये ना एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे की त्यांनी ना संवाद करणं गरजेचं आहे, त्यांनी पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी असं म्हणजे वेगळं फील्ड म्हणून हे करता कामा नये की हा सायंटिस्ट त्याच्याशी बोलायचं नाही, हा आर्टिस्ट त्याच्याशी बोलूयात, किंवा हा ह्याचं काय केमिकलची कनेक्ट आहे, मला याच्याशी बोलायची गरज नाही, आर्किओलॉजीचा काही संबंध नाही, आम्ही तर पेंटिंग करतो, असं नाही. इट हॅज टू बी लाईक ते सगळं ओव्हरऑल म्हणजे मुक्त संवाद गरजेचा आहे, एकमेकांशी बोलणं. त्याच्यानंतर मग डिबेट म्हणजे डिस्कशन असणं गरजेचं आहे, डिबेटची गरज आहे, हेल्दी डिस्कशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग विश्वास ठेवणं गरजेचं आहे की समोरचा चित्रकार जो सांगतोय तो त्याचे अनुभव सांगतोय, त्याला उगाच काहीतरी तू काहीतरी बोलतोस, मला तर काही विश्वासच नाही तुझ्यावरती, असं नको व्हायला. त्याच्यानंतर मग नैतिकता अतिशय महत्त्वाची. मी जे करतोय त्याच्यावर माझा विश्वास असणं गरजेचं आहे. बेसिकली कम्युनिकेशन इज अ मेजर की असं मला वाटतं. हे फार असं फिलॉसॉफिकल नाही पण प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. शेवटी हेच आहे ना की तुला त्या आर्टिस्टने काय केलंय किंवा त्याला त्या पेंटिंगमध्ये काय म्हणायचं होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे, आणि मग तू त्या पेंटिंगला हात लावू शकतोस. 100% करेक्ट, 100%. कारण तू जर त्या आर्टिस्टचं इंटेन्शनच नाही कळलं तर आपण त्याला कसं काय म्हणजे कसं असतं, एक टेक्निकल गोष्ट आणि एक फीलचा पार्ट आहे. टेक्निकल गोष्ट आहे की त्याचं ब्रशिंग आहे. करेक्ट. आता M.F. हुसेन आहेत, त्यांचे इम्पॅस्टो काम करतात ते खूप. तर M.F. हुसेन साहेबांच्या पेंटिंग रिस्टोर करताना त्यांचे इम्पॅस्टोचा एखादा तुकडा पडला तर तो तुकडा आपण लावू शकतो, टेक्निकली लावू शकतो, पण तो ब्रशिंग कसं आणणार ते? तर M.F. हुसेन साहेबांचं स्टडी करणं गरजेचं आहे. जो माणूस 90व्या वर्षी एक सरळ रेषा मारू शकतो, त्या माणसाची विल पॉवर काय असेल, त्याचा विचार काय असेल, त्याचा स्ट्रगल काय असेल, त्याने काय मांडून ठेवलं असेल, हे फक्त हुसेन साहेबांचं आलं. पण असे अनेक आर्टिस्ट आहेत. हे इम्पॅस्टो आलं, ब्रशिंग आलं म्हणून म्हणतोय, पण बाकीच्या आर्टिस्टची वेगवेगळी पद्धत आहे. तर तो अभ्यास गरजेचा आहे. म्हणजे अभ्यास हा आहेच. म्हणजे आज मला आता मी डॉक्टर झालो म्हणजे माझं संपलं असं नाही आहे, उलट तिथेच संपलं. नवीन सुरू करायचं आता मला, उद्यापासून काहीतरी नवीन. आता माझी एक असाइनमेंट आलेली आहे तर त्या असाइनमेंटबद्दल मला तो स्टडी करायला लागेल. उद्या तुझं पेंटिंग आलं तर मग तुझ्याशी बोलणं, तुझा अभ्यास करणं, तुझा स्वभाव रोज एक नवीन चॅलेंजेस आहे आणि नवीन अभ्यास करायला लागतो त्या प्रत्येक नवीन गोष्टीसाठी. अपग्रेड होणं कंपल्सरी. ट्रेनिंग आणि रिसर्च हा बेस आहे आर्ट रिस्टोरेशनचा. मी 100 पेंटिंग केला आता मी छान असं नाही, 100 पेंटिंग संपल्या, परत नवीन पेंटिंग, नवीन चॅलेंज.
तर संदीप, आर्ट रेस्टोरेशन या सब्जेक्टवर तू आज एवढी युजफुल इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? एकदम युनिक फील्ड, आर्टशी रिलेटेड आणि एवढी सगळी माहिती. जर तुम्ही हा एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक करा, आर्ट लवर्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.